नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शिवानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. सार्क परिषदेच्या आयोजनाबद्दल विद्यमान अध्यक्ष नेपाळ लवकरच अंतिम निर्णय घेणार. पाकिस्तानला विशेष पसंतीचा देश म्हणून दिलेल्या दर्जाबद्दल भारत पुनर्विचार करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बोलावली बैठक. अल्पसंख्याकांसाठी प्रोग्रेस पंचायत कार्यक्रमाला आजपासून हरियाणामध्ये होणार सुरुवात. कच्च्या तेलाच्या उत्पादनात 2% कपात करण्याचा ओपेकचा निर्णय. आणि 15 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा, 296 पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी मतदार यादीत नावं नोंदवण्याचं राज्य निवडणूक आयुक्तांचं आवाहन. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. दहशतवादाच्या मुद्द्यावर सार्क सदस्य राष्ट्रांचा विरोध लक्षात घेऊन नोव्हेंबरमध्ये इस्लामाबाद इथे होणाऱ्या सार्क शिखर परिषदेविषयीचा अंतिम निर्णय विद्यमान अध्यक्ष नेपाळ लवकरच घेणार आहे. या सार्क परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय यापूर्वीच भारतानं घेतला. भारतापाठोपाठ अफगाणिस्तान, बांगलादेश आणि भूतान या देशांनीही या परिषदेसाठी पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय घेतला. सर्व सदस्य राष्ट्रांच्या सहभागाशिवाय ही परिषद घेतली जाऊ शकत नाही. परिषदेच्या यशस्वी आयोजनासमोर अडथळे उभे करण्याचा आरोप या देशांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानवर केलाय. सीमेपलीकडून सातत्यानं दहशतवादी कारवाया सुरू असताना पाकिस्तानात जाऊन परिषदेत भाग घेणं भारतासाठी अशक्य असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी म्हटलं आहे. याआधी सार्क वित्तमंत्र्यांच्या बैठकीतही भारताचा सहभाग नव्हता. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला एकाकी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी भारतानं पाकिस्तानला दिलेल्या MFN अर्थात विशेष पसंतीच्या देशाच्या दर्जाबद्दल पुनर्विचार करायला भारतानं सुरुवात केली आहे. याविषयी विचारविनिमय करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक बैठक बोलावली आहे. व्यापारातल्या सर्वाधिक पसंतीच्या देशाचा दर्जाही पाकिस्तानकडून काढून घेतला जाण्याची शक्यता आहे. 1996 मध्ये पाकला हा दर्जा देण्यात आला होता. मात्र याला 20 वर्ष उलटूनही पाकनं भारताला अद्यापही हा दर्जा दिलेला नाही. WTO अर्थात जागतिक व्यापार संघटनेच्या कराराअंतर्गत व्यापाराच्या सुलभीकरणासाठी सदस्य राष्ट्रांद्वारे असा दर्जा काही निवडक राष्ट्रांना दिला जात असतो. अल्पसंख्याकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार आज एका विशेष पंचायतीचं उद्घाटन करणार आहे. मुस्लिमांसह अन्य अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांचा सहभाग असणाऱ्या या पंचायतीला प्रोग्रेस पंचायत या नावानं देशभरात ओळखलं जाईल. अल्पसंख्याक लोकांच्या, विशेष करून मुस्लिमांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधता यावा या उद्देशानं या प्रगतिशील पंचायतीचा उपक्रम पंतप्रधानांनी आखला आहे. हरियाणामध्ये मेवात इथे आज या उपक्रमाचा प्रारंभ होतोय. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आज या प्रोग्रेस पंचायतीत सहभागी होणार आहेत. वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं व्हावी यासाठी तयार करण्यात आलेल्या सक्षम या प्रकल्पाला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. 2256 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतर्गत वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासाठीच्या सगळ्या विभागांशी समन्वय साधला जाईल. तसंच एक खिडकी योजनेअंतर्गत हा कर नागरिकांना भरता यावा यासाठीची यंत्रणा उभारली जाईल, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीची माहिती सांगण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. हवामान बदलाविषयीच्या पॅरिस करारालाही काल मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. भारत येत्या 2 ऑक्टोबरला या करारावर स्वाक्षऱ्या करणार आहे. आतापर्यंत 61 देशांनी कराराला मंजुरी दिली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा दिवाळी बोनसही मंत्रिमंडळानं मंजूर केला. रेल्वेच्या 12.5 लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. कावेरी पाणी वाटपाच्या मुद्द्यावर कर्नाटक सरकारनं आपलं आडमुठेपणाचं धोरण कायम ठेवलंय. काल झालेल्या सर्वपक्षीय बैठक आणि मंत्रिमंडळ बैठकीनंतर तामिळनाडूसाठी पाणी सोडणार नसल्याचं कर्नाटकनं पुन्हा सांगितलंय. केंद्रीय जलसंधारण मंत्र्यांबरोबर दोन्ही राज्यांची आज बैठक होतीये. यानंतर कर्नाटक राज्य सरकार आपला पुढचा निर्णय घेणार आहे. कावेरी पाणी प्रश्नाच्या खटल्याची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी तामिळनाडूला 3 दिवस दररोज 6000 क्युसेक पाणी देण्याचा आदेश कर्नाटक सरकारला दिला होता. तसंच केंद्र सरकारनं दोन्ही राज्यांशी बातचीत करून हा प्रश्न सोडवावा असंही न्यायालयानं म्हटलं होतं.
ओपेक म्हणजेच पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या संघटनेनं 2008 नंतर प्रथमच तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतलाय. आता ओपेक 2% कपात करून 3.25 कोटी बॅरल कच्च्या तेलाचं दररोज उत्पादन करणार आहे. सध्या ओपेकची उत्पादन क्षमता दररोज 3.32 कोटी बॅरल इतकी आहे. अल्जेरियामध्ये झालेल्या ओपेकच्या अनौपचारिक बैठकीत यावर चर्चा करण्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ओपेकच्या बैठकीत विविध राष्ट्रांनी घेण्याच्या तेल उत्पादनाबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेसह 15 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 296 पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी नागरिकांनी 14 ऑक्टोबरपर्यंत मतदार यादीत नावं नोंदवावं असं आवाहन राज्याचे निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी काल केलं. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. 16 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत मतदार यादी नूतनीकरणाचा कार्यक्रम राबवला जातोय. या काळात संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी जनजागृती मोहीम राबवून अधिकाधिक मतदार नोंदणी करावी असं सहारिया यांनी सांगितलं. मुंबईसह 10 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा, 296 पंचायत समित्यांची मुदत एप्रिल 2017ला संपते, तर 5 महानगरपालिकांची मुदत जूनमध्ये संपणार आहे. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी प्रथम या आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण झाल्याबद्दल आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा काल विशेष सत्कार केला. या सत्काराला आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. देवांग खक्खर तसंच आयआयटीचे आजी आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते. नवरात्रोत्सवाला शनिवारपासून सुरुवात होत असून तुळजापुरात येणाऱ्या राज्यातल्या आणि परराज्यातल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासन सज्ज झालंय. 2 वर्षापूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीसारखी घटना घडू नये याची काळजी घेण्यात आली असून सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात येणार आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी 2000 पोलीस अतिरिक्त कर्मचाऱ्यांसह 600 पुरुष होमगार्ड आणि 100 महिला होमगार्डची मागणी पोलीस अधीक्षकांनी केली आहे. तसंच पोलिसांकडून वेगवेगळ्या ठिकाणी मदत केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी बार गेटिंग करण्यात येत आहे. घाळ, शीळ, वाहन तळावर भाविकांसाठी दर्शन मंडपाची तयारी सुरू आहे. भाविकांना ऊन पावसाचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. ठिकठिकाणी प्रथमोपचार केंद्र, पाणपोया, स्वच्छतागृह, दिशादर्शक फलक उभारण्यात येत आहेत. राज्य परिवहन महामंडळानंही 1050 बसेसची सोय केली आहे. ऐनवेळी भाविकांची गर्दी वाढली तर 300 पर्यायी जादा बसेसही तयार ठेवण्यात येणार आहेत. आतापर्यंत महिला पुरुषांवर अवलंबून राहिल्यामुळे एकीकडे त्यांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न उभे राहिले तर समाजात दुष्ट प्रवृत्ती सुद्धा वाढल्या. समाजाच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी आता महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे असं मत आमदार अण्णासाहेब सतीशराव पाटील यांनी काल व्यक्त केलं. जळगाव जिल्ह्यातल्या मुंगळूळ गावी आयोजित राष्ट्रीय आरोग्य जागरूकता कार्यक्रमात ते बोलत होते. क्षेत्रीय प्रचार संचालनालयातर्फे आरोग्य विभागाच्या सहकार्यानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमापूर्वी गावात जनजागरण रॅली काढून गरोदर माता तसंच बालकांची तपासणी आणि रोगनिदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलं. यावेळी आयोजित स्पर्धांमधल्या विजेत्यांना समारोपाच्या कार्यक्रमात पारितोषिकं देण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातही डिग्रस कराळे इथे राष्ट्रीय आरोग्य जनजागृती अभियान राबवण्यात आलं. आमदार तानाजी मुटकुळे यांनी या अभियानाचं उद्घाटन केलं. यावेळी जनजागरण रॅली काढण्यात आली. तसंच प्रश्नमंजुषा, रांगोळी आणि सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आल्या. पोषण आहार पाककृतीचं प्रदर्शनही यावेळी भरवण्यात आलं होतं. तसंच महिलांची हिमोग्लोबिन तपासणीही यावेळी करण्यात आली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हिंगोली इथे काल भेटी गाठी स्वच्छतेसाठी या उद्बोधनपर 1 दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला जिल्हा परिषद अध्यक्ष लक्ष्मीबाई यशवंते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. HP तुम्मोड उपस्थित होते. यावर्षीचं उद्दिष्ट साध्य करण्याकरता सरपंच आणि ग्रामसेवक यांनी शौचालय बांधकामाविषयी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गावं 100% हागणदारी मुक्त करावीत अशा सूचना करण्यात आल्या. 2015-16 मध्ये हागणदारी मुक्त झालेल्या 29 ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि ग्रामसेवकांचा यावेळी सत्कारही करण्यात आला. डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठात सुरू असलेल्या युवा महोत्सवाची काल सांगता झाली. 3 दिवस सुरू असलेल्या या युवा महोत्सवात विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या युवा महोत्सवात 20 महाविद्यालयातले 250 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शास्त्रीय नृत्य, सामूहिक नृत्य, आदिवासी नृत्य सादर करून स्थानिक कलांचं दर्शन उपस्थितांना घडवलं.
केंद्र शासनाच्या विविध योजना, कार्यक्रम आणि धोरणांची माहिती ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट या आदिवासी बहुल भागात हरिसाल इथे लोकमाहिती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खासदार आनंद अडसूळ यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. ग्रामीण जनतेनं सरकारी योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असं आवाहन अडसूळ यांनी यावेळी केलं. केंद्र सरकारच्या विविध योजनांविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी या अभियानात मार्गदर्शन केलं. लोकांपर्यंत या योजना पोहोचवण्यासाठी जनजागृती रॅली, प्रश्नमंजुषा स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिर, चित्रप्रदर्शन असे उपक्रमही राबवण्यात आले. या अभियानाला आमदार प्रभुदास भिलावेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. कोपर्डी घटनेचा निषेध आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी धुळ्यात काल मराठा मोर्चा काढण्यात आला. धुळ्यातल्या प्रकाश टॉकीज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली होती. या मोर्चात तरुण, युवक, युवती आणि वयोवृद्ध तसंच महिलाही सहभागी झाल्या होत्या. यावेळी विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. कोपर्डी खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा अशा प्रमुख मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. नागपूर कराराला काल 63 वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर विदर्भ राज्य आघाडी पक्षानं संविधान चौकात नागपूर कराराची काल होळी केली. 63 वर्षात विदर्भावर झालेल्या अन्यायाचं प्रतीक म्हणून या कराराचा निषेध पक्षाचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र हारोडे यांनी केला. 28 सप्टेंबर 1960 साली विदर्भ महाराष्ट्राला जोडण्यासाठी हा करार झाला होता. मात्र या करारातल्या एकही आश्वासनाचं पालन केलं गेलं नाही असा आरोप हारोडे यांनी यावेळी केला. पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी वसाहतवाद निर्माण करत केवळ आपल्या भागाची प्रगती केली. हा वसाहतवाद झुगारून विदर्भ राज्य वेगळं केल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही असंही हारोडे यावेळी म्हणाले. पुण्याचा वनविभाग आणि पुणे रेल्वे स्थानकाच्या वतीनं पुणे रेल्वे इमारतीच्या आवारात प्राणी, पक्षी तसंच पर्यावरण विषयक संदेश देण्यात येणार आहेत. वन्य प्राणी तसंच पक्षी यांच्याविषयी प्रेम आणि आपुलकी निर्माण व्हावी तसंच दुर्मिळ प्राण्यांची माहिती जनतेला मिळावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे प्रमुख PK दादा भोय यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. रेल्वेच्या मालकीच्या जागांवर वनविभागाच्या वतीनं वृक्ष लागवडही केली जाणार आहे अशी माहिती वनविभागाचे अधिकारी सुनील लिमये यांनी यावेळी दिली. BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी न्यायमूर्ती लोढा समितीकडून झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं BCCIची कान उघडणी केली आहे. आपल्या शिफारसींचं BCCI पालन करत नसल्याचं लोढा समितीनं सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटलं होतं. BCCI आणि त्यांचे पदाधिकारी न्यायालयाच्या निर्देशांचं अनुपालन करत नाहीत आणि न्यायालयाच्या अधिकारांना कमी लेखणारी वक्तव्य सातत्यानं करत आहेत असं लोढा समितीनं आपल्या अहवालात नमूद केलं आणि या पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी केली. लोढा समितीच्या या अहवालाची दखल घेत हे आरोप गंभीर असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. न्यायालयाच्या निर्देशांना अनुसरूनच BCCIला काम करावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती TS ठाकूर, न्यायमूर्ती खानविलकर आणि DY चंद्रचूड यांच्या पीठानं सांगितलं. कायद्याचं पालन करा अन्यथा आम्ही ते करायला भाग पाडू असं सर्वोच्च न्यायालयानं BCCIला सुनावलं आहे. दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशननं उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका BCCIच्या उद्या होणाऱ्या बैठकीपर्यंत प्रलंबित ठेवण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
आणि आता हवामानाची बातमी. ठाणे तसंच पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी रात्री हलका पाऊस झाला. लातूरमध्ये मांजरा धरणाचे 2 दरवाजे रात्री पुन्हा उघडलेत. बीड शहरासह परिसरात रात्री मुसळधार पाऊस झालाय, तर उर्वरित भागात हलका पाऊस पडलाय. आता मात्र तिथे पावसानं विश्रांती घेतली आहे. येत्या 24 तासात कोकण, विदर्भ, महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्क परिषदेच्या आयोजनाबद्दल विद्यमान अध्यक्ष नेपाळ लवकरच अंतिम निर्णय घेणार. पाकिस्तानला विशेष पसंतीचा देश म्हणून दिलेल्या दर्जाबद्दल भारत पुनर्विचार करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बोलावली बैठक. अल्पसंख्याकांसाठी प्रोग्रेस पंचायत कार्यक्रमाला आजपासून हरियाणामध्ये सुरुवात. कच्च्या तेलाच्या उत्पादनात 2% कपात करण्याचा ओपेकचा निर्णय. आणि 15 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा, 296 पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव नोंदवण्याचं राज्य निवडणूक आयुक्तांचं आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.